नमो बुद्धाय. जय भीम. काल आपण वर्षावासाची सुरुवात केलेली आहे आणि आज आता दुसरा दिवस आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन करीत आहोत. आजचा विषय आहे महामायेचा मृत्यू. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाल्यानंतर महामायाचा मृत्यू कितव्या दिवशी होतो या विषयावर आपण चर्चा करीत आहोत. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. कोणाचा? तथागत सिद्धार्थाचा. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाव गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिने दुखणे बळावला. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढं ठरवलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. अशा प्रकारे जे महामायाला कळून आलेलं होतं आणि तिचा मृत्यू सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या जे नामकरण विधीच्या दिवशीच तिने आजारी पडली आणि त्या आजारामध्ये आपली जे बहीण प्रजापती आणि राजा शुद्धोधनाला जवळ बोलवले की जे असित मुनीने सांगितलेली जे भविष्यवाणी होती ती मला वाटते की ती भविष्यवाणी खरोखर पूर्णच होईल आणि म्हणून तिने ते विश्वास दाखवून त्यांना म्हणण्यापेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. प्रजापतीला महामाया म्हणत आहे की प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. माझ्या मुलाला, माझ्या लेकराला तुझ्या स्वाधीन करीत आहे आणि मला मुळीच शंका नाही की त्याच्या आईपेक्षा अर्थात माझ्यापेक्षा तू जास्त या मुलाची काळजी घेशील अशी मला खात्री आहे आणि या बाबतीत मला मुळीच कसलीच शंका नाही असे तिने तिला म्हणालेली आहे. आता कष्टी होऊ नका, माझ्या अंत समय जवळ आलेला आहे. मला इहलोक सोडायची आज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. असे बोलत बोलतच महामायेने प्राण सोडला. आता तुम्ही माझ्या बाबतीत कसल्याच प्रकारचा आक्रोश करू नका, रडू नका, मला जाऊ द्या, मला आज्ञा द्या असे म्हणून सिद्धार्थ गौतमाला प्रजापती यांच्या स्वाधीन केलेला आहे. सिद्धार्थाच्या मातेचे देहवसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. सिद्धार्थ जन्मला आणि आईचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ केवळ 7 दिवसाचाच होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा प्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. कोण? नंद नावाचा जो भाऊ होता ते कोणाचा पुत्र होता? सिद्धार्थाची आई महामाया आणि ही प्रजापती जी आहे ते दुसरी आई आणि तिच्यापासून झालेला जो भाऊ होता त्याचं नाव नंद असे होते. सिद्धार्थाला याशिवाय महाना व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लधन याचे पुत्र होते. चुलत भावाचे नाव काय? महानाभ आणि अनिरुद्ध. जे शुद्धोधनाचा भाऊ होता शुक्लोधन, जसे त्याला शुद्धोधनाला दुसरे 4 भाऊ होते त्यातील शुक्लोधनाचा पुत्र होता.
आनंद हा त्याचा चुलत अमितोधनाचा पुत्र होता. आणखी एका चुलता त्यांचे नाव अमितोधन, त्याच्या मुलाचे नाव आनंद, ते सुद्धा सिद्धार्थाचा चुलत भाऊ होता. व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. देवदत्त नावाचा जो आत्याचा पुत्र होता, त्याचे नाव देवदत्त होते. तिचं नाव अमिता होते, आत्याचे नाव. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. यांच्या सोबती सिद्धार्थ लहानाचा मोठा झालेला होता. मग सिद्धार्थाचे बालपण कसे झाले, बालपण आणि शिक्षण कसे झाले यावर आपण चर्चा करणार आहोत. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्याने सुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. सुद्धोधनाने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले की त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला होता. सिद्धार्थ लहानपणापासूनच तो एकदम हुशार मुलगा होता. आपल्याला कुठे घेऊन जात आहे असे त्यांच्या मावशीला विचारले. पण आणि त्याने समजून घेतलेले आहे की जे आपल्या कुळातील जे लोक मोठे आहेत त्यांच्या आज्ञानुसार आपणाला ग्रामदेवतेच्या मंदिरात देवळात घेऊन जात आहे. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी सुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थांचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभिक गुरु होते. सिद्धार्थाचे गुरु कोण होते? ज्यावेळेस असित मुनीने स्वप्न जेव्हा सांगितल्यानंतर ते स्वप्नाची माहिती सांगण्यासाठी विस्तार करण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणाला बोलवलेले होते सिद्धार्थाचे शिक्षण देण्याचे पहिले गुरु होते असे सांगितले जात आहे. त्यांना जे काही ज्ञान होते हे सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर सुद्धोधनाने उद्दित देशातील थोर कुळात जन्मलेला प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्बमिताला बोलून घेतले. कुणाला? सब्बमिताला. सब्बमित हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. सुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलाशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु होता. पहिले गुरु कोण होते? ते 8 ब्राह्मण. आणि दुसरे गुरु जे होते कोणाला बोलवले ते सुद्धोधनाने? ज्यांनी वेदांग प्राज्ञ होता, सब्बमित्त नावाचा तो दुसरा होता. आणि त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तात्कालीन सर्व दर्शक शास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालामाचा शिष्य भरद्वाज याचकडून ध्यान धरण्याची विद्या संपादन केली. भरद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होते. मग नंतर बालपणामध्ये त्याचे काय काय लक्षण होते सिद्धार्थाचे यावर आपण वाचणार आहोत. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन ध्यान लावण्याचा प्रयत्न करीत होता. नक्कीच त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्ध विद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास घडवून आणताना त्याच्या पौरुषत्वाला विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची दक्षता सुद्धोधनाने घेत असे. सुद्धोधन क्षत्रिय कुळाचा होता. त्याचे जे लक्षण होते लहानपणापासून जो विद्या पारांगित केल्यानंतर जेव्हा जेव्हा तो शेतात जायचा आणि शेतात एकांत असला की त्यांनी दूर जाऊन एखादा तो ध्यानग्रस्त व्हायचा, ध्यानात बसायचा. आणि मग शुद्धोधन तो क्षत्रिय कुळाचा असल्यामुळं
क्षत्रिय कुळ आणि त्यातील त्यात म्हणजे राजाचा पुत्र अर्थात राजाच्या पुत्राने काय केले पाहिजे, युद्ध केले पाहिजे, तो एकदम वेगळ्या प्रकारचा राहिला पाहिजे. हा सिद्धार्थ म्हणजे एखाद्या ऋषीमुनी सारखा तो ध्यानग्रस्त राहायचा, अभ्यास करायचा, अशा प्रकारचा तो लहानपणापासूनच त्याच्यावरील लक्षणं दिसू लागलेले होते. आणि एकदा तो आपल्या काही मित्राबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी श्रमाची कामे करत असलेले मजूर पाहिले. एक बार मित्रासोबत शेतामध्ये गेला. शेतामध्ये जे लोक कडक उन्हामध्ये मजूरदार काम करत होते, त्यांचं अंग भाजणारं असं इतकं कडक ऊन होतं आणि ते त्यांनी ते पाहिले. ते दृश्य सगळे सिद्धार्थाने पाहिलेले आहे. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो एक त्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये एक मजूर तळपळत त्या उन्हामध्ये जेव्हा काम करत आहे ते पाहिल्यानंतर सिद्धार्थ हळहळून गेलेला आहे. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची ऋणूक करावी हे योग्य ठरते काय? आपल्या त्याच्या शेतामध्ये काम करणारा एक मजूर तो तेवढ्या उन्हामध्ये काम करीत असताना त्याने आपल्या मित्रासोबत गेल्यानंतर तो मित्रांना म्हणाला की एका माणसाने दुसऱ्या माणसाची ऋणूक करावी हे योग्य आहे का? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले ऐशो आरामाचे जीवन करावे हे कसे बरोबर असू शकते? सिद्धार्थाचा दृष्टिकोन लहानपणापासून तसा झाला. आणि त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर दिले ते कळेना. त्या सर्व मित्रांना हे सिद्धार्थांचे बोल ऐकून काय तरी याला उत्तर द्यावे असे कळण्याचे झाले. मग कारण त्याच्या विचारांना मानणारे होते ते त्यावेळेसचे तसे मित्र होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठी झालेला असतो आणि आपल्या धन्याची चाकरी करणे हाच त्याचा धर्म असतो. ते मित्र ते जुन्या रूढीच्या दिमाखाचे लोक होते. आणि हे सिद्धार्थाने जेव्हा त्यांना विचारले की एका मजुराने काम करावे आणि मालकाने बसून खावे हे योग्य आहे का, जेव्हा ते प्रश्न